अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाती। तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासे अधिकारू नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी। मोर पंखारा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती। आमुच्या पारेची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी। लपवून ठेविली वेटीसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयसे आणविले आपणापासे एके दिवशी समर्थाची दादा प्रती दाखविले। समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घालयासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता झालासी झाली अयोग्यता। समर्थाची कृपा होता आता रोग कोठे राहील। केजवान मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले। स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापिल्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे। ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापना करावयासी तुम्ही पाठवा दादाची समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी कोण घेणे सत्य सांगा मज लागी। समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ हाय जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी। समर्थ पुनर्च बाईसी बोलले त्यात तमुचे काय केले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केज प्रति पादुका स्थापना झाल्यावरती दादा आले परतोनी। पुढे सेवेकऱ्यां सांगते यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी। दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी येशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वतांना रुचे चित्ता त्याची। या परी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करुनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले। समर्थ येशा समयी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चेला अनुसत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेच। स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले तयाते। धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्य वर्णावी। असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति केवळ खचित लाविले। ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची या शरीर ठेवता पादुका काय म्हणून। समर्थ बोलले तेची जे बरे वाटेला आम्हासी तेचे करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीची पुरे झाले। एकूण येशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला कोड्या माझी सत्वर। काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते। परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही। दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली। दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार। समर्थासे हसू आले अधिक कौतुक मांडिले। दादासी जवळ बोलाविले काय सांगिले तयासी। अनुसूया तुझी माता तिचं पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला। ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोक अपवादा कारण। एकुणी मातेची युक्ती दादा तिचं प्रति बोलती ऐसिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून। पुत्राचे एकुणी वचन उदास झाले तिचे मन। असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले। काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली। इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ भक्त परिसतो अष्टदशोध्याय गोढा। श्री रस्तु शुभ भवतु।